Hello dear students, today we are going to see class 12, the third poem, The Inchcape Rock on page number 104. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी मधील तिसरी कविता बघूया. द इंचकेप रॉक ऑन पेज नंबर 104. सगळ्यात पहिले आपण काय करूया की या ठिकाणी जे पोएट आहे रॉबर्ट साउथी यांचा परिचय बघूया. लेट्स सी इंट्रोडक्शन ऑफ पोएट. रॉबर्ट साउथी 1774 to 1843. बघा, रॉबर्ट साउथी वॉज बॉर्न 1774, 1774ला त्यांचा जन्म झाला आणि ही डाईड 1843 आणि 1843ला त्यांचं निधन झालेलं होतं. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. तर त्यांचा जो जन्म होता तो जन्म कुठे झालेला होता? इंग्लंडमधील ब्रिस्टॉलमध्ये झालेला होता. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर, एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅलियल कॉलेज, ऑक्सफोर्ड. बघा, ते कुणा मुलगा होता तो? तर द सन ऑफ अ ड्रेपर. ड्रेपर मीन्स कपडे वाळवणे किंवा विकणे जे व्यवसाय करतात यांचा तो मुलगा होता. एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅलियल कॉलेज, ऑक्सफोर्ड. म्हणजे त्यांचं ऑक्सफोर्डमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. ते काय होते? ते एक चांगले कवी होते, पोएट लॉरेट होते. पुरस्कार म्हणजे लॉरेट म्हणजेच काय तर सन्मानित, त्याचबरोबर पुरस्कार मिळवलेले असे एक कवी होते. कुठले, कोणत्या ठिकाणचे होते? इंग्लंडचे. कधीपासून? 1813 ते 1843 त्यांनी कविता लिहिण्यात आलेल्या होत्या. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक, काही त्यांच्या कविता दिलेल्या आहेत. बघूया कोणत्या आहेत त्यांनी कविता लिखाण केलेले आहे. द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेनहेन, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक. दीज आर व्हेरी पॉप्युलर विथ स्कूल चिल्ड्रन. म्हणजे ह्या त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. आणि एवढेच नाही तर ते शाळेच्या मुलांसाठी किंवा शाळकरी मुलांकरिता अतिशय प्रसिद्ध अशा कविता त्या देखील आहेत. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. ही जी कविता आहे इंचकेप रॉक त्यांनी लिहिलेली ही जी कविता ही कशी आहे? इज अ बॅलड. बॅलड मीन्स एक पोवाडा. आता पोवाडा म्हटलं तर कसं असतो? दॅट इज अ लॉंग नरेटिव्ह, म्हणजे असं खूप लांब लचक केलेलं वर्णन. ठीक आहे. इट इज द स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Aberthhook to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles, that means 18 kilometers, of the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. म्हणजे हे जे ॲबरब्रोथक आहे, ॲबट ऑफ ॲबरब्रोथक जे आहे यांनी एक चांगलं कार्य केलेलं होतं की जे इंचकेप रॉक जी बसवण्यात आली होती समुद्र सपाटीमध्ये पासून 11 मैल अंतरावरती इंचकेप रॉक बसवण्यात आली होती. का बसवण्यात आली होती? जे काही समुद्र प्रवास करणारे खलाशी असतील किंवा इतर म्हणजे लोक असतील, सेलर्स पर्सन, तर या लोकांचं म्हणजे जीवन वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता. तर त्यांनी त्या ठिकाणी 11 मैल अंतरावर एक काय केलेलं होतं तर त्यांनी इंचकेप बेल बसवण्यात आली होती. ते बेल त्या ठिकाणी लावण्यात आली होती. हे एक चांगलं त्यांनी सगळ्यांसाठी चांगलं कार्य केलेलं होतं. साउथी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ अ पॅरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस बाय द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक. ॲबट मीन्स काय होते? ॲबट मीन्स मठाधिपती. हा ॲबट हा शब्द जनरली कोणत्या लोकांमध्ये वापरला जातो असं माहिती आहे? जे ख्रिश्चन रिलिजन आहे त्यांच्यामध्ये हा ॲबट शब्द जास्त करून वापरला जात असतो. ठीक आहे. ॲबट ऑफ ॲबरब्रोथक म्हणजे ख्रिश्चन धर्मातील जे मठाधिपती असतात त्यांनी काय केलं? चांगलं कार्य त्यांनी केलेलं होतं. आणि त्या मठाधिपतींनी काय केलं होतं की जे काही समुद्र प्रवास करणारे जे काही सेलर पर्सन असेल तर त्या सेलर पर्सनला आपल्याला जेव्हा कधी डेंजरस थिंग त्या समुद्रामधून प्रवास करत असताना घडून येत असेल तर अशा वेळेस ते इंचकेप रॉकवर जी बेल बसवण्यात आली होती
त्या घंटेचा जर नाद ऐकायला आला तर तिथून काय करायचे होते, जे समुद्र प्रवास करणारे लोक आहेत ते बोट किंवा ते शिप तिथून माघार घेत होते, वळवत होते की समथिंग डेंजर हॅड हॅपन, तर काहीतरी इथे घडणार होतं असं त्यांच्या लक्षात येते. तर असं चांगलं काम त्यांनी केलेलं होतं. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे यामध्ये, जो रॉबर्ट सावती यांनी काय सांगितलेलं आहे, ही जी कविता ही अतिशय चांगली कविता आहे, यातला मेसेजसुद्धा चांगला आहे. त्यांनी एकच मेसेज दिलेला आहे. त्यांनी काय मेसेज दिलेला आहे की जे लोक वाईट काम करतात त्यांना जी पनिशमेंट आहे त्यांच्या कामाची, ती पनिशमेंटसुद्धा काय होत असते, एका शिक्षेनेच होत असते शेवटी. आणि ज्यांनी जास्त चांगलं काम केलेलं असेल, सुकर्माचं काम केलेलं असेल, चांगल्या कर्माचं काम केलं असेल, तर निश्चित त्यांना फळसुद्धा कसं मिळेल, चांगलंच मिळणार. तर या ठिकाणी या पोएममध्ये तुम्हाला एक याच्यामध्ये सर राल्फ द रोवर ही जी व्यक्ती आहे, म्हणजे त्याला हा कोण आहे, पायरेट आहे, सी पायरेट. तर हा ॲबट बोचची सगळेजण प्रशंसा करतात, हे बघून त्याला खपवला जात नाही. तर तो त्याच्या मनामध्ये दुष्ट भावना येते आणि दुष्ट भावना आल्यामुळे तो काय करतो, तो इंच के बेल ब्रेक करतो, तोडून टाकतो. तर त्याला खूप आनंद होतो मग तोडल्यानंतर. पण तेव्हापुरता त्याचा क्षणिक आनंद असतो तो. पण कालांतराने काय होते, स्वतःची त्या ठिकाणी शिपच त्या इंच के प्रॉकवर जाऊन आदळते आणि स्वतः पाण्यात जाऊन डाय होऊन जातो. म्हणजे जशी करणी तशी भरणी, अशा प्रकारचं. ठीक आहे, एकंदरीत आपण या पोएमकडे वळूया की या पोएममध्ये नेमकं कशाही सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, याकडे आपण थोडं बघूया. लेट अस सी दिस पोएम लाईन बाय लाईन. द इंचकेप रॉक. नो स्टीयर इन द एअर, नो स्टीर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हर केल वॉज स्टेडी इन द ओशन. बघा, पहिल्या 4 लाईनमध्ये, म्हणजे दिस इज अ स्टांजा, हा पहिला स्टांजा आहे. 4 ओळीचे जे असते ते कडवं असते, स्टांजा असते. तर सुरुवातीला आपण काय करूया, या पहिल्या स्टांजामधील कोणते राईम स्कीम येतात, कोणते रायमिंग पेअर्स येतात हे बघूया. बघा, यामध्ये पहिल्या लाईनमध्ये जो लास्ट वर्ड दिलेला आहे सी, दुसऱ्या ओळीमध्ये लास्ट वर्ड काय आलेला आहे, बी, म्हणजे सी बी. दिस इज अ राईम. हे एक काय आहे, यमक पेअर आहे, यमकाची जोडी आहे, सी बी. त्याचबरोबर मोशन ओशन हे सुद्धा काय आहे, राईम वर्ड्स आहे, राईम वर्ड, यमक शब्द आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला जर रायमिंग स्कीम कळत झालं असेल तर कसं काढणार, सी बी एकच प्रोनाऊन्सिएशन आहे म्हणून ए ए. मोशन ओशन तर एकच सेम प्रोनाऊन्सिएशन असल्यामुळे काय घेतलं आपण इथे, बी बी, म्हणजे द राईम स्कीम इज ए ए बी बी. अशा प्रकारचं या कवितेमध्ये कोणतं राईम स्कीम राहील, ए ए बी बी. नाव सी लाईन बाय लाईन मिनिंग ऑफ स्टांजा. जवळपास 17 स्टांजा या ठिकाणी आलेले आहे, म्हणजे खूप मोठी पोएम आहे ही. आपण कदाचित जमलं तर 2 पार्टमध्ये याला कवर करूया. ठीक आहे, चला. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. म्हणजेच काय, हवेत कोणतीही हालचाल नाही. स्टीर म्हणजे अगदी स्तब्ध असणारं, कुठलीही हवेमध्ये हालचाल नाही आहे. नो स्टीर इन द सी, समुद्रातही कोणतीही हालचाल नाही. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेलच, इथे जो शी वापरलेला आहे हा शी कुणासाठी वापरलेला आहे, लक्षात आलं आहे का. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. म्हणजेच या वाक्यामध्ये जो शी वापरलेला प्रोनाऊन आहे, हे शी कुणासाठी वापरलं आहे, धिस इज अ शिप. ते कुणासाठी वापरलं आहे, शिपसाठी. तर जेवढं शक्य होईल तेवढे ते जहाज कसं होतं, स्थिर होतं, एकाच ठिकाणी थांबलेलं होतं. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. म्हणजेच काय, जे जहाजाची जी शिडी असते, जहाजाच्या शिडाला स्वर्गातून म्हणजेच काय, आकाशातून कोणतीही गती मिळत नव्हती. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. जहाजाची लाकडी म्हणजे जो खालचा भाग आहे, तळाचा भाग,
हा समुद्रात कसा होता? स्थिर होता. जहाजाचा जो लाकडी भाग होता तळाकडला, तर तो भाग सुद्धा कसा होता? स्टेडी होता, स्थिर होता. पुन्हा बघा, नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. म्हणजेच काय? वातावरण अगदी शांत होतं, कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, समुद्रातही कुठल्या प्रकारची हालचाल नाही. जेवढं शक्य होईल तेवढं ते जहाज कसं होतं? स्थिर होतं, स्टेडी होतं. जहाजाच्या ज्या शिडा होत्या त्या जहाजाच्या शिडाला स्वर्गातून म्हणजेच आकाशातून कोणतीही गती मिळत नव्हती. आणि जहाजाचा जो लाकडी तळाचा भाग आहे तो सुद्धा समुद्रामध्ये कसा होता? अगदी स्थिर होता. नाव सी सेकंड स्टांजा. विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लो ओव्हर द इनस्केप रॉक, सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव द इनस्केप बेल. बघा, यामध्ये सुद्धा राईम स्कीम काय येईल? शॉक रॉक, सेम प्रोनाऊन्सिएशन आहे. म्हणजे शॉक रॉक हे काय झालं? रायमिंग पेअर झालेलं आहे, बरोबर आहे. तर म्हणून इथे राईम स्कीमसुद्धा काय येईल? ए. आणि तिसऱ्या ओळीमध्ये बघा फेल, आणि नंतरचं राईम पेअर कशाशी जुळत आहे? नेक्स्ट लाईन कोणती आहे? तर बेल. तर फेल बेल. तर इथे सुद्धा कोणतं येईल? रायमिंग स्कीम बी. तर म्हणजे आपलं राईम स्कीम काय यूज केलेलं आहे पोएममध्ये? ए बी. ठीक आहे. चला लाईन टू लाईन मिनिंग बघूया आपण नेमकं काय होतं. तर सेकंड स्टांजाचा, विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लो ओव्हर द इनस्केप रॉक. म्हणजेच हालचालीची कोणतीही खूण तिथे जाणवत नव्हती. म्हणजे कोणत्याही प्रकारचं तिथे हालचाल होत नव्हती, कोणताही आवाज न करता, कुठलाही आवाज नव्हता तिथे. द वेव्स फ्लो ओव्हर द इनस्केप रॉक, लाटा इनस्केप खडकावरून वाहत होत्या. म्हणजे हालचालीची कोणती खूण किंवा आवाज न करता ज्या लाटा आहे हळुवारपणे त्या इनस्केपवरून वाहत होत्या. इनस्केप खडकावरून काय होत होतं? वाहत होत्या, हळुवारपणे त्या वाहू लागलेल्या होत्या. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव द इनस्केप बेल. त्या लाटा कमी उंचीवर उसळत होत्या, कमी उंचीवरून खाली कोसळत होत्या, आणि लाटांनी इनस्केपची घंटा हलत देखील नव्हती. म्हणजे तिथपर्यंत, म्हणजे त्या इनस्केप रॉकवरती जी घंटा लावण्यात आलेली होती त्या घंटेपर्यंत त्या पोचल्याच नाही, तिथपर्यंत ते पाणी जात नव्हतं. ठीक आहे. तर त्यामुळे कुठलाही तिथे आवाज वगैरे काही झालेला नव्हता. पण त्या लाटा कमी उंचीवर उसळत होत्या, कमी उंचीवरून खाली कोसळत होत्या, आणि लाटांनी इनस्केपची घंटा हलवल्या जात नव्हती. नाव नेक्स्ट थर्ड स्टांजा. द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक had placed that bell on the Inchcape rock. On a by in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. बघा, थर्ड स्टांजामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे? तर या ठिकाणी बघा, द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक, म्हणजे ॲबट ऑफ ॲबरब्रोथक म्हणजेच काय? तर या ठिकाणी ॲबरब्रोथकचा जो काही मठाधिपती असतो, ॲबट म्हणजे मठाधिपती, हॅड प्लेस दॅट अ बेल ऑन द इनस्केप रॉक, याने ती घंटा त्या इनस्केप खडकावर बसवली होती. कोणी बसवली होती? ॲबट ऑफ ॲबरब्रोथकने. ही घंटा जी आहे, जे तुम्हाला लुक ॲट धिस पिक्चर, या पिक्चरमध्ये तुम्ही बघा, या पिक्चरमध्ये तुम्हाला ही घंटा इथे लावलेली दिसते आहे, बरोबर आहे. तर इथे कोणी बसवली होती? ॲबट ऑफ ॲबरब्रोथक. ऑन अ बाय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग, अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला नेमकं या इनस्केप रॉकवर तुम्हाला एक बेल लटकलेली दिसते आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी त्यांना काय सांगायचं आहे की ही जी घंटा आहे, ही घंटा त्या वादळात जहाजांना धोकादायक ठिकाणाची सूचना देण्यासाठी ठेवलेली तरंगती खूण होती, आणि ती तिथे काय करत होती? हेलकावे खात होती. बायचा अर्थ काय होतो? धोक्याची सूचना देणारी तरंगती खूण, म्हणजे सतत ती हालत होती. ठीक आहे.
अँड ओव्हर द वेव्ज इट्स अ वॉर्निंग रंग. आणि लाटांच्या वरती धोक्याची सूचना देत होती. तर या ठिकाणी द ॲबट ऑफ ॲबरब्रोथकनी एक चांगलं पुण्याचं काम केलेलं होतं, सत्कर्म केलेलं होतं की बा येणाऱ्या सेलर्स लोकांचे जे सी ट्रॅव्हलर आहे, समुद्रप्रवास करणारे जे प्रवासी आहे, यांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून त्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी बेल लावण्यात आलेली होती. हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक ऑन अ बाय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. तर ॲबरब्रोथकच्या मठाधिपतीने ती घंटा त्या इंचकेप खडकावर बसवली होती. ती घंटा जी आहे ती त्या इंचकेप खडकावर बसवली होती, जेणेकरून ती वादळात जहाजांना धोकेदायक ठिकाणाची सूचना देण्यासाठी ठेवलेली तरंगती खूण होती, की जेणेकरून लाटांच्या हेलकामुळे ते काय होणार होतं, त्याला स्पर्श झाला की ती अलार्म देणार होती, आवाज देणार होती आणि लाटांच्या वरती धोक्याची सूचना देत होती. अशा प्रकारे या ठिकाणी रॉबर्ट साउथीने आपल्याला पहिल्या 3 स्टांजामध्ये इंचकेप रॉक या कवितेमधील पहिले 3 स्टांजा आपण या ठिकाणी बघितलेले आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पोयम. थँक यू.